नमस्कार. पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल म्हणजेच बघा 9 जूनला दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर आता ही परीक्षा कधी होणार, काय होणार ते संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहू. तर पाहू शकता आता यामध्ये आता कोण कोण पात्र आहेत ते पण संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर ही जी एक्झाम आहे राज्य उत्पादन शुल्क गट क विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 फक्त मुंबई येथे होणार आहे. हे पण इथे लक्षात घ्या, फक्त मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ऑफलाईन एक्झाम नसणार आहे. हे इथे लक्षात घ्या. परीक्षा कशी होणार आहे तर ऑनलाईन होणार आहे. आणि यामध्ये आता इथं फॉर्म कधीपासून सुरू होणार काय तर संपूर्ण अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 10 जूनला सुरू होणार आहे 2 वाजता ते 30 जून 2025 पर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 जून असणार आहे. त्यानंतर आता प्रस्तुत परीक्षेत वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही. इथे वेतन श्रेणी किती आहे तर S12 म्हणजेच बेसिक 32,000 पासून ते 1,16,000 पर्यंत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदसंख्या किती आहे तर पदसंख्या आहे 137. किती टोटल 137 पदांची ही भरती आहे. आणि बाकी यामध्ये आरक्षण वगैरे विभाजन केलेलं नाही, कारण विभागीय परीक्षेसाठी कुठल्याही विभागीय परीक्षेसाठी MPSCच्या आरक्षण नसते. ओके, कुठल्याही विभागीय परीक्षेसाठी काय नसते तर आरक्षण नसते. म्हणजे कॅटेगरी वाईज आरक्षण नसते. बाकी कसं आरक्षण आहे तर इथे जवान संवर्ग 155 पदे आणि लिपिक संवर्गासाठी 22 पदे असं आरक्षण आहे. बाकी म्हणजे जातीनुसार यामध्ये आरक्षण नसते, हे ते लक्षात घ्या. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी कोण पात्र ठरवू शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोण या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. तर येथे पाहू शकता तुम्ही पात्रता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गाच्या खालील पदावरील कर्मचारी हे प्रस्तुत परीक्षेत पात्र असतील. आता लिपिक संवर्गामध्ये कोण कोण पात्र आहे तर लिपिक संवर्गामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि लेखापाल व टिप्पणी सहाय्यक हे एवढे या परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर जवान संवर्गामध्ये जवान वाहन चालक, पेटी ऑफिसर आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक एवढे या परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यानंतर शैक्षणिक अर्हता सेवा वगैरे इथं दिलेली आहे. आता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवीधर असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत 3 वर्षे नियमित सेवा. म्हणजे आता एखादा विद्यार्थी म्हणजे एखादा जवान हा लागून म्हणजे जवान लागून तो 3 वर्ष झाले असतील आणि त्याची जर डिग्री कंप्लीट झाली असतील आणि त्याने सेवेची 3 वर्षे पूर्ण केली असतील तर ते पात्र ठरू शकतात. मात्र जर ते 12वी परीक्षेनंतर जर राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान या पदावर जर लागले असतील तर त्यांनी 5 वर्षे सेवा केलेली असावी. ओके, आणि बाकी इथं दिलेलं आहे 3 वर्षे, 5 वर्षे आणि 7 वर्षे कोणासाठी ते संपूर्ण तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शारीरिक अर्हता काय आहे तर शारीरिक अर्हता दिलेली आहे. तर शारीरिक अर्हतामध्ये उंची ही 165 पाहिजे पुरुषासाठी 165 सेंटीमीटर आणि छाती किमान 79 आणि फुगून 5 म्हणजे फुगून 84 आणि न फुगवता 79 पाहिजे. आणि महिलांसाठी उंची पाहिजे 155 सेंटीमीटर आणि महिलांचे वजन पाहिजे 50 किलोमीटर. पुरुषासाठी वजनाचं क्रायटेरिया काय ठेवलेलं नाही, महिलांचे वजन किमान 50 किलोमीटर पाहिजे 50 किलोग्रॅम पाहिजे. त्यानंतर आरक्षणासंबंधी इथं दिव्यांग आरक्षणासंबंधी इथं दिलेले ते तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं परीक्षेचे टप्पे किती असणार आहेत तर परीक्षेचे टप्पे 1 लेखी परीक्षा असणार आहे. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. प्रश्नपत्रिका 2 असणार आहेत आणि एकूण गुण हे 200 मार्काची परीक्षा होणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास, संपूर्ण करंट अफेअर वगैरे आहे. तसेच
याच्या संबंधी जे काही कायदे आहेत राज्य उत्पादन शुल्क संबंधी ते संपूर्ण कायदे यामध्ये आहेत. आता याचा सिलेबस काय असेल काय नाही ते संपूर्ण आपण डिटेल्स आता इथं परीक्षा शुल्क वगैरे दिलेले अमागासाठी 719 रुपये आणि मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यासाठी 449 रुपये दे फीस दिलेली आहे. आता बाकी याचा सिलेबस कसा असेल काय असेल ते संपूर्ण डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.